नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026चं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. मित्रांनो, वेळापत्रकानुसार परीक्षेसाठी अगदी 7 ते 8 दिवसांचा कालावधी राहिलेला आहे. तर या 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला नक्की कोणता अभ्यास करायला पाहिजे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपण संपूर्ण परीक्षेचं वेळापत्रक जाणून घेऊयात. तुमची परीक्षा कधी असणार आहे आणि परीक्षेचा प्रवेशपत्र कधीपर्यंत तुम्ही डाउनलोड करू शकता याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. लिपिकसाठी आपल्याला माहिती 250 जागा आहे, त्याच्यासोबत शिपायासाठी 115 आणि वाहन चालकसाठी 10 जागा आहे. तर तिन्ही पदांचे एकत्रित पेपर एका दिवशी होणार आहे मित्रांनो. एकत्रित म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश काय असणार आहे मित्रांनो, पेपर तिन्ही वेगवेगळे असणार आहेत मित्रांनो, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा, दिनांक काय दिली पेपरची, 28 तारीख दिलेली आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न आले होते की आम्ही लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांसाठी इथं अर्ज भरलेला आहे, तर दोन्ही पदांचं तुमचे ऍडमिट कार्ड वेगवेगळं येणार आहे आणि त्याच सोबत तुमचा पेपर देखील वेगवेगळा होणार आहे मित्रांनो. याच्यासाठी तुम्ही जे सेंटर दिलेलं असेल त्या एका सेंटरवरती 2 वेळेस आपल्याला इथं 3 शिफ्ट मध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे, 3 सत्रात म्हटलेलं आहे, म्हणजे 3 शिफ्ट मध्ये तुमचे पेपर होतील मित्रांनो. तर तुम्हाला लिपिक या पदाचा एका शिफ्टला पेपर असेल, शिपाई या पदाचा जो पेपर आहे तो दुसऱ्या शिफ्टला असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या 3 शिफ्ट मध्ये आपल्याला वेगवेगळे हे पेपर झालेले बघण्यासाठी भेटतील तिन्ही पदांचे. मात्र हे एका दिवशी होणार आहे. दिनांक काय दिले मित्रांनो, 28/3/2026 रोजी. ठीक आहे, शनिवार रोजी आपल्याला हे पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहेत. आणि जे परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे मित्रांनो, ऑनलाईन परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे ते 23/3/2026 रोजी उपलब्ध होतील असं सांगितलेलं आहे. तर 23 तारखेपासून तुम्ही तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता आणि 28 तारखेला तुमचा पेपर होणार आहे. या तिन्ही जे पेपर आहेत आपल्याला तिन्ही पदांचे जे पेपर आहे तर ते एकाच दिवशी वेगवेगळ्या 3 सत्रामध्ये 3 शिफ्टमध्ये आपल्याला झालेले बघण्यासाठी भेटतील. जर तुम्ही लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांसाठी अर्ज भरला असेल तर तुम्हाला 2 वेगवेगळे सेपरेट ऍडमिट कार्ड येतील आणि वेगवेगळे तुमचे पेपर होणार आहेत मित्रांनो. इथे हा तुमचा प्रश्न क्लिअर झाला मित्रांनो. तर चला आता अभ्यासक्रमाविषयी संपूर्ण बाकीची डिटेलमध्ये आता आपण माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. आणि अतिशय कमी दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. त्या कमी दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला 70 पेक्षा जास्त मार्क कसे घ्यायचे याच्याबद्दल देखील माहिती तुम्हाला मी देणार आहे. आणि आता सांगतोय, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीसाठी अतिशय कमी अर्ज आलेले आहेत. जवळपास एका पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला 32 ते 35 एवढंच कॉम्पिटिशन असणार आहे. म्हणजे प्रत्येक 32 ते 35 विद्यार्थ्यांमधून एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर एवढे कमी अर्ज आलेले आहेत. तर तुम्ही थोडा जरी अभ्यास केला, तुमचा 60+ जरी स्कोर गेला मित्रांनो, 90 आपला जो 90 मार्काचा पेपर आहे तर त्यापैकी तुम्हाला 60+ जरी मार्क पडले तरी माझ्या अंदाजानुसार तुमचं इथे 100% सिलेक्शन व्हायला पाहिजे मित्रांनो. मेरिट खूप कमी लागणार आहे. लिपिक या पदाचं मेरिट तर खूपच कमी लागणार आहे मित्रांनो. आणि पेपर अगदी सोपा असतो. पेपरचं स्वरूप देखील पुढे आपण जाणून घेणार आहोत. आणि अतिशय कमी दिवसाच्या कालावधीमध्ये नक्की तुम्हाला कोणता अभ्यास करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तरी आता सर्वप्रथम आपण पुन्हा एकदा अभ्यासक्रम जाणून घेऊया. लिपिक या पदाचा देखील आपण अभ्यासक्रम जाणून घेऊया आणि शिपाई आणि ड्रायव्हर जे पद आहे त्याचा देखील पुन्हा एकदा अभ्यासक्रम जाणून घेऊया. आणि अभ्यासक्रम जाणून घेतल्यानंतर आता या 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला नक्की कोणता अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यासक्रम तुम्हाला कुठून भेटेल याच्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा. तर यामध्ये जर म्हटलं तर बघा, लिपिक या पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जाणार आहेत. इथे बघा बघा आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयावरती जर म्हटलं तर टोटल आपल्याला किती प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो, 15 प्रश्न. ठीक आहे. त्याच्यानंतर बँकिंग सहकार. ठीक आहे, बँकिंग सहकार याच्यावरती देखील तुम्हाला 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, संपूर्ण सामान्य ज्ञान, करंट अफेअर आणि इंग्लिश लँग्वेज याच्यावरती टोटल जर म्हटलं तर आपल्याला 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर आता तुम्हाला नक्की कोणत्या विषयाचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. त्यानंतर गणितावरती जर म्हटलं तर आपल्याला 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती 15 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. आणि रिझनिंग साठी जर म्हटलं तर आपल्याला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. अशा प्रकारचे टोटल तुम्हाला 90 प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारचे आपल्याला ग्रुपनुसार प्रश्न विचारले जातील. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी. ठीक आहे. ग्रुप ए चे पहिले प्रश्न तुम्हाला एवढे प्रश्न दिसतील. तर हे 23 प्रश्न आहेत. ते 23 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 23 मिनिटाचा कालावधी दिला जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे
प्रकारचे ग्रुपनुसार तुम्हाला हे प्रश्न सोडवण्यासाठी दिले जातील मित्रांनो. टोटल जर म्हटलं तर आपल्याला अशा प्रकारचा आपल्याला टायमिंग दिलेला आहे. टोटल 90 मिनिटाचा टायमिंग असेल आणि हे 90 मिनिटाचा टायमिंग मध्ये तुम्हाला 90 प्रश्न सोडवायचे असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता इथे बघा, इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. आता सामान्य ज्ञान याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा. ज्यांनी क्लर्क या पदासाठी इथं अर्ज भरलाय त्याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सामान्य ज्ञान याच्यामध्ये संपूर्ण जर म्हटलं तर इतिहास झालं, भूगोल झालं, नागरिकशास्त्र झालं, राज्यशास्त्र झालं, हे सर्व विषयांचा अभ्यासक्रम जीके मध्ये आपण पकडला. याच्या व्यतिरिक्त करंट अफेअर आणि इंग्लिश लँग्वेज टोटल अशा प्रकारचे आपण सेपरेट जर म्हटलं तर सेमी टॉपिक जरी विचार केला तर 7 ते 8 वेगवेगळे टॉपिक आहेत आणि त्याच्यावरती किती प्रश्न विचारले जाणार आहेत? फक्त 15 प्रश्न. त्याच्यामुळे याला स्किप करा तुम्ही सध्याला. ठीक आहे. तुम्हाला लक्ष कुठं द्यायचंय? बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि गणित, बुद्धिमत्ता, त्याच सोबतच संगणक. ठीक आहे. तर या विषयांवरती तुम्हाला लक्ष द्यायचंय. आता इथे तुम्हाला काय विषय सांगतो बघा. यामध्ये जर म्हटलं तर बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, त्याच सोबत आपल्याला संगणक, हे जे विषय आहेत. आता याच्यावरती टोटल किती प्रश्न झाले मित्रांनो बघा. याच्यामध्ये जर म्हटलं तर बँकिंग, सहकार 30 प्रश्न झाले, प्लस संगणकावरती किती प्रश्न आहेत आपल्याला संगणकावरती 15 प्रश्न. ठीक आहे. म्हणजे टोटल 45 प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारले जाणार आहेत. बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संगणक, माहिती तंत्रज्ञान, 45 प्लस प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि हे प्रश्न मागील ज्या क्वेश्चन पेपर आहेत मित्रांनो त्याच्यामधून भरपूर प्रश्न ऍज इट इज रिपीट होतात. काहीच फरक नसतो. खूप सारे प्रश्न रिपीट होतात मित्रांनो. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? मागील प्रश्नपत्रिकेमधून हे प्रश्न करायचे. बँकिंग, सहकार, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संगणक. ठीक आहे. आताच लक्षात घ्या, या 3 विषयांचे जे 45 प्रश्न येणार आहेत मित्रांनो, भरपूर प्रश्न तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेमधून ऍज इट इज रिपीट होतात. काहीच बदल नसतो मित्रांनो. ठीक आहे. ऍज इट इज प्रश्न रिपीट होतात. तर त्यासाठी आपण 90 पेक्षा जास्त झालेल्या मागील प्रश्नपत्रिका ज्या आहेत आपल्याला बँकिंग, सहकार याच्या हे जे आहेत आपल्याला सर्व विषय किंवा आपल्याला मागील ज्या जिल्हा बँकेच्या प्रश्नपत्रिका आहेत 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका या आपण उपलब्ध करून देणार आहे आपल्या नोट्समध्ये. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त बघा, गणित व बुद्धिमत्ता याच्यावरती आपल्याला टोटल जर म्हटलं तर आपल्याला किती प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो बघा. गणितावरती टोटल जर म्हटलं तर आपल्याला हे 20 प्रश्न आणि हे 10 प्रश्न. ठीक आहे. टोटल 30 प्रश्न आपल्याला इथं गणित बुद्धिमत्तावरती विचारले जाणार आहे. गणित व बुद्धिमत्ता अतिशय आपल्याला सोप्या पद्धतीने विचारलं जातं. सोपं असतं मित्रांनो. तर त्याची रिव्हिजन कुठून करायची? ती देखील मागील क्वेश्चन पेपर आहेत तिथूनच आपल्याला रिव्हिजन करायची मित्रांनो. जास्तीत जास्त मागील प्रश्नपत्रिका सोडवा मित्रांनो, त्याचाच तुम्हाला सर्वात जास्त फायदा होणार आहे. ठीक आहे. आणि बाकी हे जे 3 विषय आहेत बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक, याचे जे आहेत ते देखील प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमधून करा. भरपूर प्रश्न रिपीट होतात. आणि गणित बुद्धिमत्ता याचं जर तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर ऍज इट इज टॉपिक जे टॉपिक येतात ते सारखेच असतात. फक्त गणित बुद्धिमत्तामध्ये फक्त संख्या बदललेल्या असतात मित्रांनो. ठीक आहे. संख्या बदल झालेला असतो. ऍज इट इज त्याच टाईपचे त्याच टॉपिक वरती सेम प्रश्न विचारले जातात आपल्याला याच्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला मागील क्वेश्चन पेपर खूप महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर हे तुम्हाला करायचे मित्रांनो. हे बघा, बँकिंग, सहकार, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, गणित, त्याच्यानंतर संगणक, माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्ता, जीके, जीएस, करंट अफेअर आणि इंग्लिश लँग्वेज याच्याकडे दुर्लक्ष करा, कारण हे 7 ते 8 दिवसामध्ये तुमचं पूर्ण होणार नाही. बाकी जर म्हटलं तर बँकिंग, सहकार, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक वगैरे याचे मॅथ, रिझनिंगची प्रॅक्टिस तुम्ही भरपूर केली. ऍज इट इज त्याच टॉपिक वरती त्याच टाईपचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे मित्रांनो. तर त्याच्यानुसार आपण नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. सर्व मागील प्रश्नपत्रिकेसोबत आपल्या नोट्स असणार आहेत. तर बघा, या नोट्स तुम्हाला कशा भेटतील आता त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. बघा, स्पेशल जिल्हा बँकेसाठी आपण गेल्या 3 ते 4 वर्षापासून नोट्स उपलब्ध करून देतोय मित्रांनो. आणि तेव्हापासून आपण मागील क्वेश्चन पेपर कलेक्ट करत आलेलो आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये टोटल 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो मागील जिल्हा बँकेच्या. 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका म्हणजे हेच 8000 पेक्षा जास्त प्रश्न झाले मित्रांनो. ठीक आहे. 8000 पेक्षा जास्त प्रश्न तुमचे इथेच झाले मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला कुठे भेटणार आहे? उत्तरासोबत मागील प्रश्नपत्रिकेमध्ये. याच्या व्यतिरिक्त आपण नोट्स देखील देतोय. ठीक आहे. याच्यामध्ये मराठी, आता मराठी विषय तुम्हाला लिपिक या पदासाठी दिलेला नाहीये. ठीक आहे. इंग्लिश आहे तर इंग्लिश विषय देखील देतोय, मराठी देखील देतोय. गणित बुद्धिमत्ता टॉपिक नुसार आयएमपी प्रश्नासोबत आपण नोट्स मध्ये आपण उपलब्ध करून देतोय. आयएमपी जीके देतोय, चालू घडामोडी देतोय, संगणक व माहिती तंत्रज्ञान याचे देखील आयएमपी प्रश्न देतोय. बँकिंग, सहकार,
कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या तिन्ही विषयांचे देखील तुम्हाला IMP प्रश्न सेपरेट भेटून जातील. आता या ज्या नोट्स आहेत मित्रांनो, या 7 ते 8 विषयाच्या नोट्स, ठीक आहे, या 7 ते 8 विषयाच्या नोट्स, याच्यामध्ये प्रत्येक विषयाच्या सेपरेट 100 ते 150 पेजेसच्या या सेपरेट नोट्स असणार आहेत मित्रांनो. याच्या प्लस तुम्हाला या मागील प्रश्नपत्रिका देखील आपण याच्यामध्ये उपलब्ध करून देतोय. एकत्रित जर म्हटलं तर 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि त्याच सोबतच 7 ते 8 विषयाच्या नोट्स सर्व एकत्रित स्टडी मटेरियल आपण PDF स्वरूपामध्ये सर्व उत्तरासोबत स्पष्टीकरणासोबत देतोय. प्रश्नपत्रिकांचं फक्त उत्तर दिलेत मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हे जे आपल्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये सर्व स्पष्टीकरण वगैरे सर्व काही दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं आपण या नोट्स देतोय. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे आपण 229. ठीक आहे, त्यामध्ये हे सर्व काही तुम्हाला भेटणार आहे 229 मध्ये. 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका, याच्यामध्ये लेटेस्ट झालेल्या जिल्हा बँकांच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. गोंदिया, पुणे, अहमदनगर, सातारा, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी, ठाणे, याच्यामध्ये शिपाई आणि लिपिक दोन्ही पदांच्या आपल्याला प्रश्नपत्रिका भेटतील. सोबत चालक या पदाचे देखील प्रश्नपत्रिका भेटतील. अहमदनगरला चालकचा देखील पेपर झाला होता, ते चालकचे देखील तुम्हाला याच्यामध्ये पेपर भेटून जातील. शिपाई, लिपिक आणि चालक तिन्ही पदांचे वेगवेगळे पेपर तुम्हाला जिल्हा बँकेचे मागील झालेल्या सर्व उत्तरासोबत प्रश्नपत्रिका भेटून जातील आणि सर्व विषयांचे नोट्स भेटतील. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 229. पाहिजे असेल तर तुम्हाला या नंबरवरती पेमेंट करायचं बघा, 9139, त्यानंतर 9139 64 31 99. ठीक आहे, हा नंबर दिलेला आहे. अजून एक नंबर घ्या तुम्ही बघा, 96 65 18 17 69. ठीक आहे, 96 65 18 17 69 सोबत 91 39 64 31 99. ठीक आहे, तर हे दोन्ही नंबर दिलेले आहेत. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कोणत्याही नंबरवरती पेमेंट करायचं, कोणत्याही या दोन्ही नंबरपैकी कोणत्याही नंबरवरती पेमेंट करायचं आणि कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा. ठीक आहे, दोन्ही नंबर चालू आहेत मित्रांनो. कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा आणि कोणत्याही नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा. व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल PDF स्वरूपामध्ये तुम्हाला सर्व जे आपल्या नोट्स आहेत त्या देखील टायपिंगमध्ये भेटतील. प्रश्नपत्रिका देखील सर्व उत्तरासोबत टायपिंगमध्ये आहेत मित्रांनो, मागे झालेल्या हे दोन्ही तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. तर हे आपल्याला जिल्हा बँकेसाठी सर्वात महत्त्वाचं असणार आहे. स्पेशल आपण जिल्हा बँकेसाठी आपण हे तयार केलेलं आहे स्टडी मटेरियल. तर याचा लाभ घ्यायला विसरू नका. याच्यामध्ये सर्व मागील प्रश्नपत्रिका उत्तरासोबत आपण उपलब्ध करून देत आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे दोन्ही नंबर नोट करा. कोणत्याही नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता. 96 65 18 17 69 किंवा 91 39 64 31 99. ठीक आहे, कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा आणि कोणत्याही नंबरच्या व्हॉट्सअपवरती फक्त स्क्रीनशॉट पाठवून द्या मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला लगेच सेंड केल्या जातील. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या या नोट्सचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे मित्रांनो. आता याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा, आपल्याला लिपिक या पदाचा अभ्यासक्रम समजून आला. थोडंसं खाली घेतल्यानंतर आपल्याला लगेच शिपाई आणि ड्रायव्हर दोन्ही पदांचा इथं अभ्यासक्रम दिलेला आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय बदल आहे मित्रांनो, इथे बघा शिपाई आणि आपल्याला ड्रायव्हरचं पद दिलेलं आहे. इथं आपल्याला इंग्लिशवरती प्रश्न असणार आहेत, मराठी लँग्वेजवरती प्रश्न असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर लातूर जिल्ह्याची माहिती इथं विचारली जाणार आहे. याच्यामध्ये आपल्याला भूगोल व इतिहास, लातूर जिल्ह्याचा भूगोल व इतिहास तुम्हाला विचारला जाणार आहे. तर हे देखील तुम्हाला आपल्या नोट्समध्ये मी उपलब्ध करून देणार आहे. शिपाई या पदासाठी लातूर जिल्ह्याची माहिती विचारली जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे, लातूर जिल्ह्याची माहिती विचारली जाणार आहे. तर त्याच्यासाठी आपण लातूर जिल्ह्याचा संपूर्ण भूगोल आणि इतिहास देखील आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देणार आहे. तर याच्यामध्ये बघा, इंग्लिशवरती टोटल जर म्हटलं तर 2 आणि 2 4 आणि 3 आणि 3 7 10 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. इथे देखील 10 प्रश्न. इथे लातूर जिल्ह्याच्या माहितीवरती टोटल 20 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. इथे आपल्याला बघा गणितावरती 20 प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर बँकिंग सहकार याच्यावरती टोटल जर म्हटलं तर आपल्याला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि रिझनिंग वरती तुम्हाला 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. आता बघा, ज्यांनी शिपाईसाठी फॉर्म भरलाय त्यांना कोणकोणते विषय करायचे आहेत मित्रांनो. इथे जर म्हटलं तर इंग्लिश बहुतेक विद्यार्थ्यांची चांगली नसते मित्रांनो, तर तुम्ही कुठं लक्ष द्या, मराठीवरती. आता बहुतेक जिल्ह्यामध्ये जे आता जिल्हा बँकेचे पेपर झाले, जसे की अहमदनगर झालं, सातारा झालं, त्याचसोबत रत्नागिरी झालं. ठीक आहे, अशा प्रकारच्या जिल्ह्यांचे जे मागचे पेपर झाले त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही विषयांवरती प्रश्न विचारलेले आहेत. स्वरूप जाणून घेण्यासाठी, टॉपिक जाणून घेण्यासाठी तुम्ही मागील क्वेश्चन पेपर बघा, लगेच तुम्हाला समजून येईल कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते ते तुम्ही करा. त्याच्यानंतर इथे आपल्याला कुठं लक्ष द्यायचं आहे, इथं गणित व बुद्धिमत्ता आहे, याच्यावरती टोटल 20 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत मित्रांनो. टोटल गणित व बुद्धिमत्ता जर व्यवस्थित केलं तर इथेच तुमचे 40 प्रश्न होऊन जातात मित्रांनो आपल्याला शिपाई या पदासाठी. याच्या व्यतिरिक्त बँकिंग सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था. आता बँकिंग सहकार याच्यावरतीच फक्त प्रश्न विचारले जाणार आहेत 10 प्रश्न. तर मागील क्वेश्चन पेपरमधून तुम्हाला भरपूर प्रश्न ॲज इट इज रिपीट होतील, ते व्यवस्थित करा. बाकी जर म्हटलं तर जिल्ह्याची माहिती आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय. 20 मार्कासाठी ते विचारले
विचारलं जाणार आहे, तर जिल्ह्याची माहिती तिथून तुम्ही व्यवस्थित करा मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम दिलेला आहे. त्याच्यानुसार सर्व काही नोट्स आपण उपलब्ध करून देतोय. तर त्या नोट्सचा लाभ घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात करा. गणित व बुद्धिमत्तेचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, जेणेकरून तुमचे जे पण प्रश्न आहेत ते कव्हर होऊन जातील. त्याच टाईपचे ॲज इट इज प्रश्न विचारले जातात. जास्त काही बदल नसतो, फक्त संख्या बदल केली जाते मित्रांनो. टॉपिक सारखेच ठेवले जातात. त्याच्यानुसार सर्व आपण मागील क्वेश्चन पेपर देखील उपलब्ध करून देत आहे मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचा अतिशय कमी दिवसाचा कालावधी राहिलेला आहे मित्रांनो. तर त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. बाकी आपण सर्व नोट्समध्ये भरपूर आधीच विद्यार्थ्यांना ज्यांनी आपल्या नोट्स आधी घेतल्या होत्या त्यांना भरपूर स्टडी मटेरियल आधीच उपलब्ध करून दिलेला आहे. तर त्याच्यानुसार ते अभ्यास करत असतील. तुम्ही अजून लाभ घेतला नसेल तर तुम्ही देखील लाभ घ्या. लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा. बाकी जर म्हटलं तर आता आपला एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे, डेमो प्रश्नपत्रिका. आपली लिपिकची देखील एक डेमो प्रश्नपत्रिका येणार आहे आणि त्यासोबत शिपाईची देखील एक डेमो प्रश्नपत्रिका येणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमानुसार आपण एक सेपरेटली आपण यूट्यूबवरती प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहे. तर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जॉईन व्हा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर सांगितल्याप्रमाणे 23 तारखेला हॉल तिकीट उपलब्ध होऊन जातील. 28 तारखेला आपले पेपर असणार आहेत 3 सत्रामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारची बाकीची संपूर्ण माहिती इथे देऊन घेतलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील जॉईन व्हा. ठीक आहे. तर भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.